कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोला अभि। नीला, दुर्गाची रिस्पॉन्सिबिलिटी तुझ्यावर आहे। सगळ्या गोष्टीची नीट काळजी आहे। अभि, तुम्ही विसरलात का? वाय फिअर वेन लीला इज हिअर? तुम्ही काही काळजी करू नका, सगळं एकदम म्हणजे एकदम परफेक्ट होणार आहे। ठीक आहे, मग तयारी सुरू करा। हो, बाय बाय। काहीही झालं तरी त्या लीलाच्या आईकडून मी माझी ओटी भरून घेणार नाहीये। तिची लायकी तरी आहे का माझ्या आईची जागा घेण्याची? मला माझ्या बाळावर तिची सावली सुद्धा नकोय आणि यांना ओटी भरण्याचा कार्यक्रम करायचा आहे। मी तुम्हाला सांगते, ती बाई मुद्दाम काहीतरी चुकीचं करणार कार्यक्रमात। तुम्हाला माहिती आहे ना ती कशी आहे? वहिनी, माझी तर खात्री आहे त्या लीलाने हे मुद्दाम प्लॅन केलंय। तिला माहितीये ना तुम्हाला तिच्या बाहेरचे आवडत नाहीत, म्हणून तिने ही आयडिया काढली असणार। हा, त्या दिवशी ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला पण काय केलं तिने? तेच केलं। आणि आता तर काय चांगलंच कारण मिळालंय। ही लीला ना आल्या दिवसापासनं माझ्या आनंदावर विरजणच घालत आली आहे। लक्ष्मी सरस्वती, किती वर्षांनी माझ्या आयुष्यात आई होण्याचं सुख येणार आहे, त्यात हिला काहीतरी करायचंच आहे का? पण बहिणी, आता आपण काय करायचं? नाही म्हणजे एजे स्वतःच सगळी तयारी करताय, त्यात तुमचा भाऊ पण त्यांना मदत करतोय। कसं थांबवायचं आपण हे सगळं? मी नाही माझी ओटी भरून घेणार तिच्याकडनं। काही करू, आपण काही करू, पण हा कार्यक्रम थांबवूयात। हा कार्यक्रम थांबायलाच हवा। रेव, हे घे, ठेव लवकर। मावशी आई, काय अगं मावशी इकडे काय झालंय? नीट ठेव। हे बघ, एजेनी ना सगळं सामान पाठवलं ओटी भरायचं, आणि ते म्हणाले जेवण सुद्धा येईलच आता त्यांच्या हॉटेलमधनं। आपल्याला काय करायचंय, फक्त आपलं घर छान सजवायचंय। लीला, एवढ्या पाकळ्या पुरतील ना? हो, पुरतील। चला आपण आहे ना काय करूया एक माहिती? मी सांगते काय करायचं। रेव, तू आणि मी आपण ना एकत्र फुलांच्या माळा लावूया छान। मावशी, तू सगळं ओटीचं सामान सजवून ठेवशील का? आणि बाबा, तुम्ही मावशाईला मदत करा। ओके, झाल्या ऑर्डर देऊन? छान छान सवयी लागल्यात तुला ऑर्डरी देण्याच्या। लीला, जहागीरदारांच्या घरी जशा ऑर्डरी सोडतात ना सगळ्यांना, तशा सोडतेस ना इथे? आई, असं काय ग बोलतेस? जाऊ दे ना। तू मध्ये बोलू नकोस। मी मध्ये बोलू का? सोहळा महत्वाचा आहे ना, काय वाद घालताय? तू बघ बघ, चल ते फुलांचं काय करायचं सांग मला। पाकळ्या केल्यात, बाकीची बोल उरले, त्याचं काय करू? अगं चल ना, चल चला सांगते। ऑर्डर देते मला, या तुम्ही। हे बघ, मला सांग, यश बोलला का दुर्गाशी? ताई, तू काही काळजी करू नकोस। यशचा आत्ताच माझ्याशी फोन झाला, त्याचं दुर्गाताईशी बोलणं झालंय आणि त्यांना इकडे यायला काहीही प्रॉब्लेम नाही। आणि त्याहून आईने त्यांची ओटी भरली तर त्यांना काहीही प्रॉब्लेम नाहीये, त्यांना चालणार आहे। चला, आता टेन्शन गेलं माझं, आता कामाला सुरुवात करूया। चला। काय झालं दुर्गा, सांग ना। त्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला तुला हो म्हणावं लागलंच ना? मग काय करणार होते मी किशोर? मी जर यशला नाही म्हणाले असते तर त्याच्या आणि रेवतीच्या मनात जो मी स्वतःबद्दल विश्वास निर्माण केलाय त्याला तडा नसता का गेला? एक्झॅक्टली याच गोष्टीचा त्यांनी फायदा घेतलाय। त्या यशला पुढे करून त्यांनी त्यांचा डाव साधला आणि तू भोळी, तू अडकलीस। प्रत्येक वेळी हा एजे आणि लीला असंच वागतात, दाखवतात सगळं तुझ्यासाठी चाललंय आणि करतात स्वतःच्या मनासारखं। आणि आता ह्या परिस्थितीत तू प्रेग्नंट असताना तुझ्या मनाचा विचार नको करायला? जाऊ दे किशोर, आपण नको स्वतःला त्रास करून घ्यायला। नाही दुर्गा, हा एजे प्रत्येक वेळी स्वतःच्या मनाचा आणि त्याच्या बायकोच्या इच्छेचा विचार करतो। माझ्या बायकोच्या मनाचं काय? दुर्गा, यावेळी मी जाऊ देणार नाही। म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही किशोर? हे बघ दुर्गा, मी आता एक खूप मोठी खेळी खेळणार आहे, ज्याच्यामुळे एजे आणि लीलाच्या आयुष्यात खूप मोठं वादळ येईल। हे बघ दुर्गा, ह्या सगळ्यात मला तुझी साथ हवी आहे। मला वचन दे की तू मला साथ देशील।
किशोर, आत्ता माझ्यासाठी तुम्ही आणि माझं हे होणारं बाळ, यापेक्षा जगात दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. ठीक आहे, मी आहे तुमच्यासोबत. ठीक आहे, तू आता थोडा आराम कर. संध्याकाळच्या कार्यक्रमात परत थोडी दगदग होईल तुझी. हो. झोपतो, मी आलोच. आराम कर. सॉरी दुर्गा, मी तुझ्याकडून जे वचन घेतले त्याची झळ तुलाच पोचणार आहे. पण त्यामुळे एजे आणि लीलाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. अरे वा, किती छान. खरंच कौतुक आहे तुमचं. इतक्या कमी वयामध्ये इतकं सुंदर सगळं सजवलंय बघा. खरंच खूप छान तयारी केली सगळी. हो ना, मला तर खरंच वाटत नाहीये, खरंच खूप छान केलंय. आम्हाला पण खरं वाटत नव्हतं. म्हणजे तुम्ही सगळे इथे याल आणि हा असा कार्यक्रम इथे घरी होईल. पण झाली, केली तयारी कमीत कमी वेळात. आणि तुम्हाला ती आवडली आहे, बरं वाटतंय. पण मला एक सांगा, उत्सव मूर्तीला आवडलंय का हे सगळं? हो, म्हणजे काय, छानच झालंय सगळं. थँक्यू. दुर्गा, ती खुर्ची स्पेशली तुझ्यासाठी इतकी छान सजवली आहे बघ. आई, मी सरबत घेऊन येऊ सगळ्यांसाठी? अगं बाई, हो हो, जा जा जा. हो. काय सांगू तुम्हाला सरोजिनी ताई, अहो सकाळी सकाळी या मुली आल्या अचानक आणि म्हणाले की दुर्गाची चोर ओटी भरायची. ऐकल्यानंतर माझी इतकी तारांबळ उडाली. नाही म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम करायचा वेळ लागतोच ना. तरी मी सांगते तुम्हाला, कमीत कमी वेळात मी सगळं छान केलंय. माझं कौतुक म्हणून नाही सांगत, पण आपलं तुम्हाला कळायला हवं ना. एवढी वेळात घाई. तुमची मैत्रीण येणार होती ना, ती नाही आली? हो, येणार आहेत बोलल्या. माहित नाही अजून कशा नाही आले. येतील. अगं बाई, यांची मैत्रीण पण येणार आहे. बरोबर आहे, येऊ देत येऊ देत. रेऊ, कोबी काय इथे, जा पटकन. हो, आलीच. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.